ए उमे 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 ते ठेव सगळं बाजूला, मला तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचं आहे. दादा थांब जरा, जेवणाची तयारी करू दे मला. अगं कुठे पळून जाते जेवण, 10 मिनिटं उशीर झाल्याने काही फरक पडत नाही. आणि सदाशिवराव कुठे आहे जेवण करायला? आता हे तूच बोल, नंतर म्हणतोस मी चिडते म्हणून. अगं आपलं चिडणं लहानपणापासूनच आहे. ऐक तरी मला महत्वाचं हे विचारायचंय तुला, हा कार्तिक मुलगा कसा वाटला तुला? तुला कसा वाटला? खरं सांगू म्हणजे मी बोलायचा प्रयत्न केला त्याच्याशी, पण तो लगेच खुलत नाही. तो आतल्या गाठीचा वाटला का? नाही, आतल्या गाठीचा नाही वाटला. तसा चांगला आहे मुलगा, आहेच चांगला तो. आणि जसं तू म्हणतोस ना तसं श्रीमंत घरचा आहे. दादा एवढा पैसा असून सुद्धा जरासा गर्व नाहीये त्या मुलाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गायत्रीवर खूप प्रेम आहे त्याचं. हो ना? हो ना काय, नाहीतर यांनी ज्या अटी घातल्या त्या मान्य केल्या असत्या का त्यांनी? हो. महाभारतात विराटाकडे पांडव कसे राहायचे तसा राहतोय बिचारा सदाशिवरावांच्या राज्यात. आणि वांग्याच्या भाजीची एलर्जी असून सुद्धा आपल्या सगळ्यांचा मान राखण्यासाठी गुपचूप सगळी भाजी खाल्ली त्याने. हो ना, बिचारा एवढं सगळं करतोय खरा, पण सदाशिवरावांवर चांगला परिणाम झाला म्हणजे मिळवलं. अरे म्हणूनच मी त्याला यांचा डबा घेऊन ऑफिसला पाठवलंय. ऑफिसला? कितीही नाही म्हटलं तरी घरामध्ये मर्यादाच येते ना बोलायला. ऑफिसमध्ये कसं मोकळेपणानं बोलता येईल. ऑफिसमध्ये मन मोकळं? काय म्हणालास? हेच ऑफिसमध्ये ते मन मोकळ्या गप्पा मारतील म्हणून. हॅलो. एक्सक्यूज मी. येस सर. तुम्ही कीर्तनला भेटायला आलात ना? हो. पण सर तर आलेत. अच्छा ते आलेत का? हो. ओके, थँक्यू सो मच. येस. तर आता आपल्याला ही कारवाई करायची आहे, कळलं? सर मे आय कम इन? मी कार्तिक. हा ये. हॅलो सर, गुड आफ्टरनून. अरे तू कसा काय इथे? डब्बा आणलाय तुमच्यासाठी. डबा तुझ्याकडे? हा सर, मी बराच वेळ झाला बाहेर थांबलो होतो. मला असं कळलं की तुम्ही कुठेतरी व्हिजिटला गेला. हा मी जरा बाहेर गेलो होतो. हा, आणि मग मला असं वाटलं की तुमच्या जेवणाची वेळ वगैरे टळते की काय. आणि सर तुम्हाला औषधं वगैरे पण घ्यायचे. हा, मला आई म्हणाली की अरे तू जरा आहोंना जाऊन डबा पोहोचवशील का? मी तर एका पायावर तयार झालो. आई? अच्छा, तुम्हाला काही माहितीच नाही ना. इथून पुढे मी त्यांना आई म्हणणार. पण टेन्शन नाही, तुम्हाला लगेच काय, तुम्हाला आता तरी सरच म्हणणार. अरे 1 मिनिट थांब जरा. तुम्ही काय ऐकत बसलाय? लागा ना कामाला तुम्ही. बाय. हा, तर मी काय म्हणत होतो, मी तुम्हाला आता तर सरच म्हणणार. जोपर्यंत तुम्ही परवानगी देत नाही तोपर्यंत मी तुम्हाला बाबा म्हणणार नाही. जेवायचं? हा उघड. सर ऍक्च्युली झालं असं ना, मी सकाळी, बापरे थोडा टाइम बनला. मी सकाळी कॉफी प्यायला गेलो होतो किचन मध्ये, तर उमा मॅम भाजी वगैरे करत होती आणि मी स्वतः खास माझ्या हाताने फक्त तुमच्यासाठी भेंडीची भाजी. मला भेंडीची भाजी नाही आवडत. सर मग तुमच्यासाठी मी काही दुसरं मागू का? नाही म्हणजे तशा सगळ्या भाज्या खातो मी, पण मला स्पेशली भेंडीची भाजी फारशी नाही आवडत. ओके ठीक. पण सर तुमची सगळ्यात फेवरेट भाजी कोणती आहे? वांग्याची. तू जेवलास? नाही, घरी जाऊन जेवणार आहे मी. मी डबा ठेवून देतो इथे, तुम्हाला वेळ असेल तेव्हा. ठीक आणि तू? येस सर. नमस्कार कीर्तने साहेब.